साधारण व्याज म्हटलं साधारण व्याज सूत्र वापरा, समय दर गुणिला मूलधन भागिले समय. बघा आता निश्चितच विचारलेलं आपल्याला, पण त्यापूर्वी आपल्याला काय साधारण व्याज काढावं लागेल. काय काढावं लागेल? साधारण व्याज. साधारण व्याज सूत्र काय आहे बघा. समय दर गुणिला किती मूलधन. राईट. नंतर मिश्रण काढावं. मिश्रण म्हणजे काय? बरोबर, मूलधन प्लस व्याज. राईट. आता बघा समय किती दिलाय? 5 वर्ष. दर किती आहे? 12. मूलधन किती आहे? 5. ठीक. छेदाला अंशाला जेवढं शून्य ते कॅन्सल करायचे. 12, 5, 7. 12 म्हणजे किती? 60. 6 म्हणजे 30. हा शून्य. व्याज किती भेटलं? 3000. आता आपण काय करायचं? मिश्र दर. मिश्र सूत्र काय? मूलधन किती? 5000. व्याज किती आलं? 0 इक्वल टू 800. समजतंय का? नाही, उत्तर जवळ आहे. बघा सिंपल प्रश्न आहे. यदि रुपये 5000 की राशि एक निश्चित साधारण ब्याज की दर पर एक वर्ष में बढ़कर कितनी हो जाती है? म्हणजे एक जी रक्कम ती एका वर्षात 5000 रुपयाची किती होते? 5900. मग त्याला व्याज किती भेटतोय? 900. बरोबर. मग आता पुढे व्याज काढू. व्याज किती आला आता? बरोबर. त्या व्याज भेटला सूत्र बघा. आता व्याज किती? 900. सूत्रातला 100. मूलधन किती आहे? 5000. समय किती आहे? 1 वर्ष. मग इथं मेन्शन केलंय त्याने 1 वर्ष पण. ठीक आहे. समय किती आला? 1 वर्ष. डन. आता आपण दर काढतोय ना. 1 2 3 1 2 18 पंचे 90. 1 कॅन्सल. दर किती आला? 18. राईट. आता पुढे काय म्हटलंय? तो उसी साधारण व्याज की दर पर, म्हणजे हा दर काय म्हटला? 18. साधारण व्याज की दर पर 8000 रुपये की राशि 5 वर्षों में कितनी हो जाएगी? आता बघा साधारण सूत्र काय? दर गुणिला समय किती आहे? 5. मुद्दल किती? 8000 भागिले किती? 100. समजा प्रश्न. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य. 8 पंचे 40. 18 चौक 72. किती? किती रे? 2 शून्य गेले, 2 शून्य गेला 80. 8 पंचे 40 म्हणजे किती आले? 5 शून्य शून्य 5 चौक 20. 8 येतो. 5 शून्य शून्य 8 म्हणजे किती? 40. 18 चौक किती? 72. हे 200.
व्याज भेटलं 8% दर. आता आपल्याला काय कितनी हो जाएगी 5 वर्ष में. आता पहिले किती होती 8,000. आता किती झाली 2 वर्ष. शून्य शून्य 2 8 आणि 7 किती ते भेटतं 20. प्रश्न कॉम्प्लिकेटेड असतात पण काही विषय तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असल्याला उत्तर येऊन जातं. प्रश्न काय म्हटलं दिलीप ने अमरजीत से कितने टक्के ब्याज दर ना 9. साधारण ब्याज की दर पर कितने रुपए 24,000. कितने वर्ष बाद 3 वर्ष में भागेगा साधारण सूत्र 2 शून्य गेले 2 शून्य. चोवीस 3 5 कर 24 3 5 करा 0 बरोबर. 9 0 0 9 दिन 18 8 आहे 9 63 आहे 64. हे काय भेटलं आपल्याला व्याज. काय भेटलं व्याज. आता आपल्याला ते 3 वर्ष बाद विचारलं त्याच्यामुळे मूलधन किती होतं पहिले 24,000. व्याज किती भेटलं 6,480. बरोबर 0 8 4 6 4 5 0 8 4 किती भेटले शोधन 3,480. उत्तर यायला पाहिजे. बघा सिंपल सूत्र यायचं. शंभर गुणला आपण भागीला मोड 100 सूत्रांना कितना गुना 2 गुना. कितना समय मुदत किती वर्ष आहे 8. 2 कमी 2 चौको 4 से निम्मे 2 100 से निम्मे किती 50. 2 से निम्मे 50 से निम्मे किती 25. हे चुकते का एक मिनिट आपण माइनस मध्ये करा एक होता पटवता माइनस एक करायला मग आता 100 भागिले किती 8. आता 100 गुणिला 2 ने गेले किती 1 भागिले 8. 4 4 8 ने 4 100 ने किती 50. 50 चे ने 25 4 से ने 2 25 भागिले 2 किती 12.5. दोन ऑप्शन एक माइनस करायला पडते.
100 गुणा 2 वजा 1 2 वजा 1 भागिला मुदत किती 10 भागिला 10 लक्षात ठेवा. बघा सूत्रातला 100 कितना गुणा आहे 2 गुणा. जर ते 4 गुणा म्हटलं असेल 4 आला असतं. जर 10 गुणा म्हटलं असेल 10 आला असतं. भागिले किती गोष्ट आहे 10 आहे किती 100 असे करू शकतात तुम्ही. असं केल्याने आपण काय म्हणतो डायरेक्ट पण देणार आपल्याला नंतर करू आपण बघा. तर बदल का मला वाटतं 2 आत गेले किती 1 भागिले किती 2 10 आहे 100 10 आहे 10 व्याज गुणिला 100 भागिला समय गुणिला मूलधन. बोलत ना बघा पटचा विषय नाही गुणाचा काय विषय बघा. दर विचारलाय ना दर दुसरं वापरून बाकीचं दर केली माउंटेन राईट. चार गोष्टी दिल्या व्याज किती करतो तो वापस 2000 सुधारला 100 मूलधन किती है 10,000 समय कितना साल इधर है क्या इधर है साल. ओके आता किती शून्य 1 2 3 4 5 1 2 3 4 खत्म टाटा बाय बाय. ब्रेक बेटा है सिंपल सर काही सवड नाही केलं तर सर्व होतं आयुष्य करणारा पाहिजे. बघा व्याज किती आहे 1800 सूत्रातला 100 मूलधन किती आहे दर किती वार्षिक वार्षिक म्हटलं म्हणजे काय 1 वर्ष 1 2 शून्य कॅन्सल 2 शून्य बरोबर. 8 आणि 9 7 5 12 म्हणजे किती भाग करा 3 आहे. त्याला संख्या एकूण बळले जातात 3 ने भागला असेल तर पूर्ण संख्येमध्ये भाग जातो 25 3 असं असं देऊ का 3 2 6 3 5 3 6 बरोबर आहे का चुकीचं आहे. किती भाग दिला का 5 मिळेल का 5 5 25 5 1 5 किती उरले एक मिनिट बघा 0 0 कॅन्सल करतोय आपण 1800 भागिले 75 आता आपण 3 भाग देऊ अरे 4 वर्ष सॉरी म्हणजे 4 वर्ष प्रॉब्लेम म्हणून वार्षिक स्पष्ट मेन्शन केले 4 काय ते बघा आता 3 2 6 3 5 ठीक 3 6 18 2 शून्य पुढे आले काय 2 जण करा 5 5 25 5 1 5 किती उरले 1 5 2 0 5 4 20 शून्य का शून्य बेस किती आला 7 होतं ते थोडं गरम पण होतं जास्तच गरम होते ना